गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. BA भाग 2 आपला विषय पारंपरिक तर्कशास्त्र ट्रॅडिशनल लॉजिक सत्र क्रमांक 4. डिडक्टिव्ह लॉजिक हा पेपर आहे. निगमनात्मक तर्कशास्त्र. आपण जे युनिट सुरू केलं होतं त्या युनिटचं टायटल होतं सिद्धांत कल्पना किंवा त्यालाच अभ्युपगम असंही म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये आधीच्या आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा आपण चर्चा या ठिकाणी करायची नाही. जी संकल्पना आपण चर्चेसाठी घेतलेली होती ती संकल्पना सिद्धांत कल्पनेची प्रचिती आणि सिद्धता. इथं दोन संकल्पना दिसतात. एक सिद्धांत कल्पनेची प्रचिती आणि दुसरी संकल्पना सिद्धांत कल्पनेची सिद्धता किंवा त्यालाच सिद्धी असंही म्हटलं जातं. प्रचितीलाच दुसरे पर्यायी शब्द प्रत्यंतर, परीक्षण, पडताळा अशा प्रकारचे आहे. व्हेरिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि प्रूफ सिद्धी. जसं आपण सिद्धांत कल्पनेची प्रचिती पाहत असताना दोन प्रकारानं पाहिली. एक प्रत्यक्ष प्रचिती घेता येते आणि दुसरी अप्रत्यक्ष प्रचिती घेता येते. प्रत्यक्ष प्रचिती हे निरीक्षण आणि प्रयोग या दोन माध्यमातून घेता येते. या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तशीच चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये सिद्धांत कल्पनेची सिद्धता या संदर्भामध्ये आपल्याला करायची. सिद्धांत कल्पनेची सिद्धता ही सुद्धा दोन प्रकाराने आपल्याला पाहता येते. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो निरीक्षणाचा आणि दुसरा जो प्रकार आहे तो प्रयोगाचा. म्हणजे जसे सिद्धांत कल्पनेची प्रचिती आपण निरीक्षण आणि प्रयोग या दोन माध्यमातून पाहिली तशीच सिद्धांत कल्पनेची सिद्धता सुद्धा या दोन माध्यमातून आपल्याला पाहायची. सिद्धांत कल्पनेची प्रचिती ही सिद्धतेच्या आधीच येते. परंतु सिद्धता म्हणजेच प्रचिती आणि प्रचिती म्हणजेच सिद्धता असं म्हणता येत नाही. याचा अर्थ कोणतीही सिद्धांत कल्पनेची सिद्धता देण्याच्या आधी प्रचिती म्हणजेच पडताळा, प्रत्यंतर, परीक्षण हे आपणाला घेता आलं पाहिजे. ज्या घटनेच्या संदर्भात सिद्धांत कल्पनेची आपल्याला प्रचिती आणि प्रत्यक्ष प्रत्यंतर आपल्याला पाहता येत नाही अशाची आपल्याला सिद्धता देता येत नाही. आणि म्हणून सिद्धांत कल्पनेची सिद्धता ही जर द्यायची असेल तर त्याची पहिली पायरी ही परीक्षणाची. आणि सिद्धांत कल्पनेची सिद्धी किंवा सिद्धांत कल्पनेची सिद्धता म्हणजे काय तर एखाद्या घटनेचं ज्यावेळेस आपण एखाद्या सिद्धांत कल्पनेच्या आधारे स्पष्टीकरण करत असतो आणि ते सत्यस्वरूप स्पष्ट किंवा उलगडा करायचा प्रयत्न करत असतो आणि त्या सिद्धांत कल्पनेतून त्या घटनेचं जर स्वरूप स्पष्ट होत असेल तर अन्य दुसऱ्या कोणत्याही सिद्धांत कल्पनेनं त्या घटनेचं स्वरूप स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात पडायचं नाही. याचाच अर्थ क्ष या घटनेचं कारण य हे असेल तर क्ष या घटनेचं कारण यच असतं असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. आणि जर आपण आधी असं म्हटलं की क्ष या घटनेचं य हे कारण आहे आणि पुन्हा क्ष या घटनेचं स हे कारण आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण एका घटनेचं विज्ञान असं म्हणतं एका घटनेचं एकच कारण असू शकतं आणि जे कारण असतं ते अंतिम कारण असतं. सत्य कारण शोधणं हा वैज्ञानिक संशोधनाचा हेतू आहे. सिद्धांत कल्पनेतून आपल्याला हेच स्पष्ट करायचं आहे. म्हणजे निरीक्षणातून ज्यावेळेस आपण सिद्धता देत असतो त्यावेळेस ती निरीक्षण क्षम सिद्धता असं आपल्याला म्हणूयात. आणि प्रयोगातून ज्यावेळेस सिद्धता आपण देत असतो त्यावेळेस ती सिद्धता प्रायोगिक सिद्धता असते. निरीक्षणाच्या आधारे ज्यावेळेस आपण सिद्धता देत असतो पहा एक जनरल उदाहरण आपण घेऊयात. आपला एक जीवाभावाचा मित्र आहे. 2 दिवस झालं त्याची आपली भेट झालेली नाही.
आणि आपण फोन करतो, परंतु फोन लागत नाही. मग आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्या घरी जावं आणि मस्तपैकी त्याच्याबरोबर 1 तास गप्पा माराव्यात. पण आपण घराच्या समोर जातो तर मित्राची गाडी दिसत नाही. आणि ज्या ती गाडी आपल्याला दिसत नाही, कारण ऑब्झर्व केलं आपण, ज्या ती गाडी दिसत नाही त्या ती मित्र घरी नाही, अशी सिद्धांत कल्पना आपण करतो. तरीसुद्धा धाडसानं गेट उघडून आतमध्ये जातो. मित्राच्या आईला काकू म्हणून आपण हाक मारतो. काकू येतात आणि विचारतो आपण की दीपक आहे का घरामध्ये. काकू म्हणतात की एक अर्धा तास होऊन गेला असेल, तो काही कामानिमित्त मीच त्याला गावामध्ये पाठवलेला आहे. मंडई असेल, किराणा असेल. म्हणजे गेट उघडायच्या आधी आपण जी सिद्धांत कल्पना, गाडी दिसत नाही, त्याची मोटरसायकल दिसत नाही म्हणून जी केली होती, ती सिद्धांत कल्पना खरी ठरली. गाडी दिसत नाही म्हणून दीपक माझा मित्र घरीच असेल म्हणून आपण कोणतीही कल्पना न करता, सिद्धांत कल्पना करता बेधडक आपण जाऊन दीपक दीपक म्हणून हाक मारत बसलो नाही. हाक मारली, कोणाला हाक मारली तर काकूला हाक मारली, बेल वाजवली, काकू आल्या. काकू म्हणून दीपक कुठं आहे. जी सिद्धांत कल्पना दीपकच्या संदर्भामध्ये आपण ऑब्झर्वेशन, निरीक्षणाच्या आधारे केली होती, ती सिद्धांत कल्पना खरी ठरली. तसंच पहा, माझ्या अभ्यासिकेमध्ये जर तर्कशास्त्राचं पुस्तक नसेल तर ते तर्कशास्त्राचं पुस्तक कुठे गेलं म्हणून मी हायपोथेसिस करेल. आणि तर्कशास्त्राचं पुस्तक मग आईनं घेतलं का, बहिणीनं घेतलं का, भावानं घेतलं का, माझ्या मनात सिद्धांत कल्पना अशी येणार नाही. का येणार नाही तर त्यांना या पुस्तकाची गरजच काय. मग या पुस्तकाची गरज कोणाला आहे तर माझ्या वर्गामध्ये असणाऱ्या माझ्या मित्राला आहे. आणि कालच माझा मित्र संजय असं म्हणाला होता की मित्रा, तुझं तर्कशास्त्राचं पुस्तक मला दे, परीक्षा जवळ आलेली, मला जरा पाहायचंय. मी घरामध्ये नव्हतो. माझ्या अनुपस्थितीमध्ये संजय आला. कपाट उघडलं, तर्कशास्त्राचं पुस्तक त्यांनी पाहिलं, शोधलं आणि तो घेऊन गेला. पण तो घेऊन जात असताना घरी सांगितलं होतं, माझ्या कपाटामध्ये तर्कशास्त्राचं पुस्तक दिसत नाही म्हणून मी हायपोथिसिस केला, सिद्धांत कल्पना केली की काल मला संजयनं पुस्तक मागितलेलं होतं, बहुतेक संजयनं पुस्तक नेलेलं असावं. मी लगेच आईला हाक मारतो, आई संजय घरी आला होता का. आई म्हणते, अरे हो, तुला सांगायचंच मी विसरले, तो घरी आला होता आणि तुझ्या पुस्तकाच्या कपाटांमधून एक पुस्तक काहीतरी अभ्यासासाठी घेऊन गेलेलं आहे. आपली खात्री झाली. कोणती खात्री झाली. निर्णायक निरीक्षणाची. निर्णायक निरीक्षणानं, निर्णायक प्रयोगानं आपल्याला सिद्धांत कल्पनेची सिद्धता देता येते. निर्णायक, निर्णायक याचा अर्थ असा शब्द प्रयोग काय घेतलेला आहे तर अनेक सिद्धांत कल्पना त्या ठिकाणी असतात, परंतु त्या अनेकांपैकी एकच खरी ठरते. ग्रहांच्या गतीचं ऑब्झर्वेशन करत असताना पहा, युरेनस हा ग्रह थोडासा गणित कक्षेपासून डळतो. निरीक्षण केलं त्या ठिकाणी आणि निर्णायक निरीक्षणानंतर जी सिद्धांत कल्पना केली ती सिद्धांत कल्पना लागू झाली की त्या युरेनस ग्रहाला दुसरा एखादा ग्रह खेचणारा आणि ओढणारा असायला पाहिजे. त्या ठिकाणी नेपच्यून या ग्रहाचा शोध लागला. आपल्याला माहिती आहे, भूकेंद्र सिद्धांत तसाच पाठीमागे पडला. सूर्यकेंद्र सिद्धांत कोपर्निकसचा पुढे आला. टॉलोमीने केलेला सिद्धांत पाठीमागे गेला. निर्णायक निरीक्षणाची ही उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला दुसऱ्या एक अनुभवातलं उदाहरण देता येईल. असाच प्रवास करत असताना किंवा एखाद्या पाहुण्यांच्या गावी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस कुठेच आपल्याला पिकं हिरवीगार दिसत नाहीत, परंतु अगदी दूरच्या आपल्याला अंतरावरती डोळ्यांना असं दिसतं की अरे तिथं पिकं हिरवीगार दिसतात. मका आहे, ऊस आहे, डाळिंबीची, संत्र्याची बाग आहे. तिथंच पिकं हिरवीगार का. कारण सगळं उजाड
माळरान दिसतं आहे. आणि एका ठिकाणी अगदी दूरच्या अंतरावरती आपल्याला हे दृश्य असं दिसतं की तिथं पिकं हिरवीगार आणि वेगवेगळ्या प्रकाराची फळबागांच्या स्वरूपामध्ये घेतलेली असतात. ऊसासहित पाण्याची पिकं घेतलेली असतात. मनामध्ये हायपोथेसिस जागा होतो. आणि तो जो हायपोथेसिस आहे, तो हायपोथेसिस कोणता? तर कालव्याच्या पाण्यानं पिकं हिरवीगार झाली काय? पावसाच्या पाण्यानं पिकं हिरवीगार झाली काय? विहिरीच्या पाण्यानं पिकं हिरवीगार झाली काय? किंवा विंधन विहीर म्हणजे बोर घेतलेला आहे, त्या पाण्यानं पिकं हिरवीगार झाली काय? पर्याय 4. निर्णायक उदाहरण कोणतं? उन्हाळा असतो, पाऊस पडणार नाही, बाजूला हायपोथेसिस गेला. विहिरींना कुठंच पाणी नाही, त्या तरी विहिरीला कुठून असणार आहे, हायपोथेसिस बाजूला गेला. कॅनॉल आपल्याला कुठंच दिसत नाही, कालवा कुठेच दिसत नाही, तोही हायपोथेसिस बाजूला गेला. आणि जो हायपोथेसिस मग चौथा शिल्लक राहिला होता, तो म्हणजे बोरच्या पाण्यानं कदाचित ती पिकं हिरवीगार झाली असतील. आपण तिथं जातो आणि ऑब्झर्वेशन करतो, तर बोर घेतलेलं होतं आणि त्या बोरच्या पाण्यानं शेततळं भरलेलं होतं. आणि त्या शेततळ्यातून पिकं हिरवीगार आपल्याला दिसत होती. ते पाणी कोणतं होतं? पावसाचं नव्हतं, कालव्याचं नव्हतं, विहिरीचं नव्हतं, तर बोरचं होतं. निर्णायक उदाहरण. सहज आपण जात असताना पहा, प्रवास करत असताना एक चौक लागतो. आणि चौक लागल्यानंतर कोणत्या दिशेला जायचं आपल्याला कळत नाही. पण हल्ली पहा, कमाने आलेले आहेत, ॲरो दाखवलेले असतात. प्रवास करत असताना मायलेज असतात. सोलापूर अमुक अमुक, मोहोळ अमुक अमुक, पंढरपूर एवढे किलोमीटर राहिलेलं आहे. सोलापूरहून प्रवास करत असताना पुण्याला जात असताना पुणे किती किलोमीटर आहे आपल्याला त्या कमानीवरती दिसतं. पूर्वी चौक असायचे, आजही चौक आहे, कारण चौकाशिवाय प्रवास करता येत नाही. चौकात सिग्नल्स असतात, पोलीस उभे असतात. परंतु नवीन रस्त्याने ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, त्यावेळेस ॲरो दाखवलेला असतो. आणि तो ॲरो म्हणजे एक मार्गदर्शक स्तंभ असतो, डावीकडं उजवीकडं सरळ. ते निर्णायक उदाहरण असतं. आणि म्हणून सिद्धांत कल्पनेची सिद्धता कशानं देता येते? तर निर्णायक उदाहरणानं देता येते. निरीक्षणानं ज्यावेळेस आपण निर्णायक निरीक्षण करत असतो, त्यावेळेस ती निरीक्षणानं निर्णायक सिद्धता आपण पाहत असतो. जशी आपण निरीक्षणानं सिद्धता निर्णायक उदाहरणानं पाहतो, तशीच प्रयोगानं सुद्धा आपल्याला पाहता येते. अगदी उंच अगदी उंच अगदी उंच अगदी उंच जागेवरती आपण गेलेलो आहोत, किंवा एखादा संशोधन केलेलं आहे, आणि त्याला जर बोहळ आली, त्याला जर चक्कर आली, तर कोणता हायपोथेसिस वापरणार? निर्णायक प्रयोग. चक्कर का आली? त्याला भीती वाटली म्हणून. चक्कर का आली? बोहळ का आली? तर उंच जागेवरती गेल्यानंतर ऑक्सिजन कमी पडला म्हणून. या 2 निर्णायक सिद्धांत कल्पनांपैकी जी दुसरी सिद्धांत कल्पना आहे, ती सिद्धांत कल्पना खरी ठरते प्रयोग केल्यानंतर. त्या अगदीच उंचावरती ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस तिथं हवामान नसतं, आणि म्हणून चक्कर येते. सिद्धांत कल्पना खरी ठरते प्रयोगाने. एका चिंचोपात्रामध्ये वायू भरलेला आहे. तो वायू कोणता आहे याचं जर परीक्षण जर करायचं असेल, तर आपण आग पेटी ओढतो आणि काडी लावतो. काडी लावल्यानंतर त्या ठिकाणी ती काडी जळत राहते. ती काडी जळत राहिल्यानंतर ज्वलनशीलला पूरक असणारा कोणता वायू? तर ऑक्सिजन. आणि म्हणून आपण म्हणतो की त्या चिंचोपात्रामध्ये ऑक्सिजन होतं. या स्वरूपाचे ज्यावेळेस आपण प्रयोग करतो, अल्कानी आम्ल निळा लिटमस पेपर बुडवल्यानंतर, अमलामध्ये बुडवल्यानंतर तांबडा होतो. याचा जो प्रयोग आपण करतो, तो निर्णायक प्रयोगच आहे. आणि ज्यावेळेस या स्वरूपानं आपण प्रयोग करतो, त्यावेळेस निर्णायक उदाहरणानं सिद्धांत कल्पनेची सिद्धी देता येते, असं आपण स्पष्टीकरण करतो. शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की सिद्धांत कल्पनेची सिद्धता जर द्यायची असेल,
तर केवळ एकच सिद्धांत कल्पना त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि त्याच सिद्धांत कल्पनेनं त्या घटनेचं स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. त्या ठिकाणी दुसरी सिद्धांत कल्पना पर्यायी असता कामा नये. म्हणजे एकमेव तीच, म्हणजे बाकीच्या ज्या काही सिद्धांत कल्पना त्या घटनेच्या संदर्भामध्ये आपण केलेल्या असतात त्या गळून पडतात, त्या कुचकामी ठरतात. परंतु अगदी सुरुवातीला या सिद्धांत कल्पना एका वेळेस असतात, त्याच्यातून एक 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 बाजूला जाते आणि ती आणि तीच. म्हणजेच जसं सुरुवातीला आपण म्हटलं की क्ष या घटनेचं कारण य हे आहे नव्हे, क्ष या घटनेचं कारण यच आहे, असं ज्यावेळेस आपण ठासून सांगतो आणि दुसरं कोणतंही कारण नाही, त्यावेळेस त्या सिद्धांत कल्पनेची सिद्धता त्या ठिकाणी देता येते, दुसऱ्या कारणानं नाही. माझं पुस्तक हरवलेलं नाही, माझं पुस्तक घरच्या माणसांनी घेतलेलं नाही, तर माझं पुस्तक माझ्याच मित्रानं नेलेलं आहे हे ठामपणे मला खात्री पटते. सिद्धांत कल्पनेची सिद्धता निरीक्षणानं आपल्याला देता येते. सिद्धांत कल्पनेची सिद्धता निर्णायक उदाहरणानं म्हणजेच निरीक्षण आणि प्रयोगानं सुद्धा देता येते. या दोन गोष्टी सिद्धतेच्या महत्त्वाच्या आहेत सिद्धतेबाबतच्या. जशी प्रचिती, परीक्षण प्रत्यक्ष स्वरूपात निरीक्षण आणि प्रयोगानं देता येते, तसंच अप्रत्यक्ष स्वरूपात सुद्धा प्रचिती देता येते. सिद्धांत कल्पनेची सिद्धता तशीच निर्णायक उदाहरणानं म्हणजेच निरीक्षण आणि प्रयोग या दोन माध्यमातून देता येते. महत्त्वाची संकल्पना व्हेरिफिकेशन अँड प्रूफ आज या ठिकाणी पूर्ण झाली. युनिटला आज आपण पूर्णविराम देतोय. आपल्या अभ्यासक्रमातील एकच आणि अगदी तेही छोटंसं युनिट आता राहिलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूयात. ते युनिट म्हणजे फॅलसीज, तर्कदोष. दोन प्रकारचे आहेत, एक आकारिक आणि दुसरा अआकारिक. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा करूयात. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.